राष्ट्रीय मानवाधिकार एवं आरटीआयच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बाळासाहेब आव्हाड यांची नियुक्ती झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष भाटे यांनी बाळासाहेब आव्हाड यांना नियुक्तीपत्र प्रदान केलं। यावेळी श्री ब्रह्मानंद स्वामी ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था दोडी बुद्रुक संस्थेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेब आव्हाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घुगे हे होते। यावेळी घुगे यांनी संस्थेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या। आपल्या गावचे सुपुत्र श्री बाळासाहेब मुरलीधर आव्हाड हे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री ब्रह्मानंद स्वामी संस्थेचे उपाध्यक्ष आहेत। तसेच त्यांची मानव अधिकार व आरटीआय यांच्या महाराष्ट्र राज्याच्या पदी निवड झाल्याबद्दल सर्वांतर्फे त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत, स्वागत करत आहोत। तसेच त्यांच्या भावी वाटचालीस आपण सर्वांतर्फे तुमच्या सर्वांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। अभिनंदन। अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नाशिक जिल्हा सचिव श्री ब्रह्मानंद स्वामी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांना हे पद मिळाले। दोडी बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातील गावातून हे पद मिळाल्याचा अभिमान असल्याचंही यावेळी बाळासाहेब आव्हाड यांनी सत्कार स्वीकारताना सांगितलं। ब्रह्मानंद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय घुगे साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब दराडे, सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे आम्ही दोडीचे माजी सरपंच सोमनाथरावजी आव्हाड, या ठिकाणी अनेक सभासद उपस्थित आहे। त्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आलेला आहे। कालच आमचे मानव अधिकार एवं आरटीआयच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली। राष्ट्रीय अध्यक्ष भाटे साहेब यांनी माझी काल नियुक्ती केली। त्यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावरची सोपवली। तीच पूर्ण मी चांगल्या प्रकारे त्याला न्याय देण्याचं काम करीन। आणि मानवाधिकार याचं वैशिष्ट्यच असं आहे की अत्याचार, महिला अत्याचार, छेडछाड आणि सर्वात मेन त्याच्याकडे लक्ष असं आहे का कुठं काय भ्रष्टाचार चालत असेल, कुठले कामं व्यवस्थित चालतात का नाही त्याची देखरेख करणं, शाळा कॉलेज तिथं जाऊन देखरेख करणं, मुलामुलीची छेडछाड, आपल्या भगिनी यांची का कुठं अत्याचार होत असेल त्यांच्यावर तर त्याच्याबद्दल आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करायचं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि आमच्या नाशिक जिल्ह्यात असे काही प्रकार होते तर ताबडतोब त्या पोलीसच्या PI साहेब असतील, SP साहेब असतील यांना ती बातमी कळून लवकरात लवकर जे अन्याय करतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांना लवकर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल। आणि आम्ही थोड्याच दिवसात आता जेवढे जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेज आहे त्या कॉलेजच्या ठिकाणी जाऊन सर्व शिक्षक लोक असतील, त्या संस्थेचे संचालक मंडळ असं सर्वांची भेट घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुला मुलीची देखभाल करणं, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं हाच याचा सर्व उद्देश आहे। आणि ही जबाबदारी मी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडेल अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो। राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीनं सोपवलेल्या विश्वासाला तसेच पुढील कामांची चांगल्या प्रकारे कार्यवाही करेल, त्यासाठी संपूर्ण तालुक्यात दौरा करणार असल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली। यावेळी दोडी बुद्रुक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। तानाजी आव्हाड, ब्रह्मानंद स्वामी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच सोमनाथ किरण आव्हाड, भाऊसाहेब केदार, शंकर घुगे, निलेश आव्हाड, मीनाक्षी केदार आदींसह ग्रामस्थांनी बाळासाहेब आव्हाड यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, सिन्नर।